झी 24 तास एक पाऊल पुढे. झराटकेमध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एका आगळ्या वेगळ्या शोधाची आता बातमी. चेन्नईत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीनं चक्क इको फ्रेंडली विमानाचा शोध लावलाय. तिच्या या शोधाची दखल नासानंही घेतली. काय आहे या विमानाचं वैशिष्ट्य आणि कसा लागला या इको फ्रेंडली विमानाचा शोध, पाहुयात याचा हा स्पेशल रिपोर्ट. स्वतःच्या मुलीला ओवाळणाऱ्या आईचा चेहरा आनंदानं फुलून गेलाय, कारण तिच्या लेकीनं कामगिरीच तशी केली आहे. फक्त आई वडिलांचंच नव्हे तर देशाचं नाव तिनं कर्तृत्वानं मोठं केलंय. चेन्नईत एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या स्वीटीनं इको फ्रेंडली विमानाचा शोध लावलाय. कमी आवाज करणारं, कमी इंधनावर चालणारं आणि कमी जागा व्यापणाऱ्या विमानाचा शोध लावून स्वीटीनं देशाला एक पाऊल पुढे नेलंय. तिच्या या शोधाची दखल नासानंही घेतलीय. तिनं तयार केलेल्या विमानाचं प्रात्यक्षिक देण्यासाठी तिला नासानं बोलावलं होतं. यावेळी तिनं नासासमोर तासभर विमानाचं प्रात्यक्षिक दिलं. तसंच विमान कसं फायदेशीर आहे, त्याची वैशिष्ट्य काय याची माहितीही तिने नासातल्या वैज्ञानिकांना दिली. मी खूप कॉन्फिडेंटली प्रेझेंटेशन दिलं. इट वॉज 1 hour प्रेझेंटेशन आणि अर्धा तास मला क्वेश्चन आन्सर्सला फेस करायला लागला. अँड मी सक्सेसफुली ते सगळं केलं. अँड आफ्टर दॅट मला सगळ्या लॅब्स दाखवल्या नासाच्या. म्हणजे ते ऑल एक्सपिरियन्स सायंटिस्ट बरोबर मी तिथे होती आणि त्यांनी मला माझ्या नॉलेजला खूप प्रोत्साहन दिलं. स्वीटीनं जागतिक पातळीवर भरवण्यात आलेल्या ग्रीन एव्हिएशन स्टुडंट स्पर्धेमध्ये विमानाचं प्रोजेक्ट सादर केलं होतं. या स्पर्धेत स्वीटीनं आशियातून 3रा क्रमांक पटकावला. तिच्या या विमानानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. इतर विमानांपेक्षा टेक ऑफ आणि लँडिंगसाठी हे विमान कमी जागा घेत असल्याचं तिनं प्रोजेक्टमधून दाखवून दिलंय. नासातल्या वैज्ञानिकांनी तिच्या विमानाचं कौतुक केलं असून भविष्यात अशीच कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलंय. ग्रीन एव्हिएशन कॉम्पिटिशन होती नासाने ऑर्गनाईज केलेली आणि त्याच्यात मला ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये फॉरेन डिव्हिजन मध्ये 3rd रँक मिळालाय. सो आय वॉज व्हेरी हॅपी जेव्हा हे माझा रिझल्ट डिक्लेअर झाला. अराउंड 6 ऑगस्टला हा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि त्याच्या जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाला होता तेव्हा मी पूर्ण कॉरिडॉर्स मध्ये नाचत होती आणि सगळ्या फ्रेंड्सला वगैरे दाखवलं, कारण मी तेव्हा हॉस्टेलमध्ये होती. घरी खूप आश्चर्याचीच बातमी होती की मी ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये असं प्राइज जिंकलंय. मुलीच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वीटीच्या पालकांनी व्यक्त केली आहे. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मिशन 2020 ने प्रभावित होऊन स्वीटीनं अत्यंत जिद्दीने आणि तिच्या मेहनतीने हे एअरक्राफ्टचं मॉडेल तयार केलं. आणि हे तयार करत असताना तिने आपल्या स्वतःची बुद्धी आणि स्वतःचं चातुर्य त्याच्यामध्ये दाखवलं आणि त्याच्यातून एक नवीन अशा प्रकारचं एक मॉडेल तिने तयार केलं. लहानपणापासूनच खूप मेहनती होती आणि तिच्या करिअर विषयी ती खूपच कॉशियस होती. पहिल्यापासून तिने अभ्यासाचा कधी कंटाळा केलेला नाही आणि काहीतरी बनून दाखवायचं. मी जरी मुलगी असली तरी मी कधी मागे पडणार नाही अशी तिची भावना होती. स्वीटीनं तिच्या कर्तृत्वानं अटकेपार झेंडा रोवलाय. त्यामुळे नासाने तिच्या प्रोजेक्टची दखल घेऊन तिच्या शोधाविषयी माहिती घेतली. भारतीय विमान खात्यानं तिच्या या शोधाची योग्य दखल घेणं गरजेचं आहे. तिच्या या शोधाचा फायदा विमानसेवा अधिक सुखकर करण्यासाठी व्हावा अशी स्वीटीची इच्छा आहे. अन्यथा एका तरुण भारतीय वैज्ञानिकाच्या शोधाला गंज चढल्याशिवाय राहणार नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.